रोल सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुकीपूर्वी कशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो महापालिकेवरती पक्षांचा असेल यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत पत्रकार मंडळी आहेत. सर, काय सांगाल, सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात 8 वर्षानंतर जे आहे ते ह्या निवडणुका लागल्यात, तर कशा पद्धतीचा अंदाज जो असेल काय सांगाल? सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता वेगात असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावरचा एक दुसरा टप्पा आहे, ज्या उमेदवारांची नावं पक्षांकडून जाहीर होत आहेत. आणि खरी निवडणूक जी बदलत असती ती याच मोसमामध्ये बदलत असते. त्यामुळे येत्या 2-3 दिवसात गेल्या वर्षभरात असलेलं सगळं वातावरण उलटंपालट होऊ शकतं अशी स्थिती आहे. कारण भारतीय जनता पार्टीचं वातावरण जरी सोलापूर शहरामध्ये असलं तरी स्थिती अशी झाली की त्यांच्याकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे आणि अजूनही त्यांच्याकडे इनकमिंगचा फ्लो चालू आहे. यामुळं मूळचे निष्ठावंत मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत आणि आता ही नाराजी बाहेर पडायला हे निमित्त मिळतं. उमेदवाराच्या याद्या जाहीर झाल्यानंतर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाद उफाळून येईल का अशी शक्यता आहे. त्याची चुणूक गेल्या काही दिवसात दिसली. 3-4 आमदारांमध्ये मतभेद, पालकमंत्री आणि आमदारांमध्ये पक्षप्रवेशावरून सुरू झालेले मतभेद सोलापूरवासियांनी बघितले. काल परवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाजवळ एकाने उपोषणही केलं. त्याच्या आधी एका माजी आमदाराला भाजपमध्ये प्रवेश घेण्यावरूनही मतभेद झाले. उघडपणे तिथं उपोषण झालं. हे सगळं आहे. एकंदरीत गेल्या काही वर्षातील महापालिकेतलं राजकारण बघता आणि 2 झालेल्या निवडणुका यात त्यावेळेला प्रबळ असलेला काँग्रेस पक्ष कमकुवत होत गेला. कालपर्यंत या पक्षातून लोक बाहेर पडत आहेत आणि त्यांना काही ठिकाणी उमेदवारही मिळालेले नाहीत अशी स्थिती आहे. भाजपची उलट स्थिती आहे. भाजपची उलट स्थिती असल्यामुळं त्यांच्यामध्ये बंडखोरीची भीती आहे. तर इकडं उमेदवार नाही, त्यांना यांच्यातून जे बंड होईल त्यांनाच घ्यावं लागेल का, असं एकंदरीत परस्पर विरुद्ध चित्र आहे. पण सद्यस्थितीत जर सारासार विचार केला तर भारतीय जनता पार्टीला स्वबळावरती सगळ्या आमदारांनी जर एकत्रित काम केलं आणि पालकमंत्र्यांनी जर त्यामध्ये अनावश्यक हस्तक्षेप केला नाही तर महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता हटवण्यामध्ये विरोधकांना यश येईल असं वाटत नाही मला. एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणुका लागल्यात, मात्र महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, यांच्या अजून जागा वाटपाचा निर्णय जो आहे तो झालेला नाही. यावरती काय सांगाल आपण? महाविकास आघाडी एकूणच या सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीचं चित्र जर पाहिलं तर एक थोडी सुरुवातीच्या काळात उदासीनता पाहायला मिळाली. सोलापूर महापालिका निवडणुकीत आघाडी घेतली ती भाजपच्या पक्षाने. भाजप पक्षाला एक फार चांगला प्रतिसाद मिळाला. एकीकडे हे वेगळं चित्र जरी दिसलं तरी महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीलाच काँग्रेस पक्ष एक मागील निवडणुकीत 2017च्या या काँग्रेस पक्षाला 14 जागा मिळाल्या होत्या. त्या अनुषंगानं जरी 3 नंबरचा पक्ष असला तरी सोलापूर शहरात काँग्रेसचा खासदार प्रणितीताई शिंदे या आहेत, त्यांच्या माध्यमातून नेतृत्व घेऊन ही निवडणूक काँग्रेस एक वेगळ्या पद्धतीनं आणि जोरकसपणे लढेल अशी लोकांची अपेक्षा होती. पण तो अपेक्षा भंग झालेला आहे. एकूणच मुलाखतीपासून ते अर्ज देणे घेणे याची प्रक्रिया फार उशिरा आणि संथ गतीने झाली. जर महाविकास आघाडीत दुसरा घटक पक्ष जर आपण पाहिला, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या, त्याचबरोबर माकप यांचाही इथं समावेश आहे, मनसेचा आहे. या अनुषंगानं 2 बैठका यांच्या झालेल्या आहेत. परंतु या बैठकांमध्ये जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही, तो प्रलंबित आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना जरी त्यांनी म्हणलं जाते की 21 जागा मागे वेळेस होते, परंतु शिवसेनेमध्ये आता 2 गट पडलेले आहेत. दुफळी झाल्यानंतरची ही शिवसेना या महापालिका निवडणुकीत आपल्याला दिसते. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इथं आपण मागील निवडणुकीची तुलना करत मोठा पक्ष आहे, त्यांना जागा मोठ्या प्रमाणात मागण्याची थोडी दाट शक्यता आहे. परंतु या महाविकास आघाडीमध्ये 102 जागा ज्या महापालिकेच्या आहेत त्यांचं एकूणच तुलनात्मक जर बल पाहिलं तर जागा वाटपाचा प्रश्न हा सुटेल की नाही अशी शंका आहे. या अनुषंगानं महाविकास आघाडीमध्ये हा निर्णय प्रलंबित राहिल्यास ऐन वेळेस एकला चलो रोज अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
एकंदरीत पाहायला गेलं तर सत्ता देखील जे आहे ते महानगरपालिकेवरती कुणाची बसेल असा अंदाज आपण घेत आहोत. कुणाची सत्ता जी आहे ते महापालिकेच्या निवडणुकीवर बसेल? अनेक प्रयत्न करून देखील एक सत्य लपवता येणार नाही आणि ते म्हणजे EVM. कितीही काही जरी प्रयत्न झाले तर शेवटी भाजपाचीच सत्ता आणि भाजपाच्याच मित्रपरिवाराची सत्ता महापालिकेवर हे निर्विवादपणे बसेल आणि हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणारच आहे. जसं की अनेक वर्षापासून किंवा मागील लोकसभेपासून EVM सारख्या महत्त्वाच्या फॅक्टरवर आरोप केले जात आहेत आणि विविध राजकीय पक्ष विशेष करून काँग्रेसकडूनचा मोठा आरोप आणि ज्यावेळेस संसदेमध्ये हा आरोप झाला त्या अगोदर सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये ह्या संदर्भातला पहिला प्रश्न उपस्थित केला गेला. त्याच धर्तीवर विचार केला तर कोण कितीही म्हणजे अगदी थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर कौरव आणि पांडवाच्या दूध क्रीडेमध्ये चरासंघ हा शकुनीच्या हातात असलेला तो सोंगटा होता आणि कलियुगामध्ये काँग्रेस आणि भाजपाच्या समोर असलेला चरासंघ अर्थात EVM हा भाजपाच्या हातात आहे. म्हणजे जोपर्यंत इथला आधुनिक काळातला EVM आणि पुराणातला चरासंघ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत पुराणातला पांडव आणि आधुनिक काळातला काँग्रेस हा पराभूतच होत राहणार आहे. मी पुन्हा तेच म्हणेन की सभागृहाचं चित्र असं असू नये की विरोधी पक्षाशिवाय सभागृह दिसेल. एकंदरीत पाहायला गेलं तर पत्रकारांचा अंदाज जो आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यामुळे सोलापूर शहरातल्या तीनही आमदारांनी भाजपच्या एकजुटीने काम केलं तर निश्चित महानगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा फडकेल असा अंदाज जो आहे तो यावेळी पत्रकारांनी दिलेला आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.